नमस्कार मंडळी, महाशिवरात्री स्पेशल उपवासाची इडली आणि चटणी बनवत आहोत। चला तर मग कृतीकडे वळूयात। इडली बनवण्याच्या आधी भगर आणि साबू तांदूळ 4 तास पाण्यामध्ये भिजू द्या। त्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये साबू तांदूळ, भगर आणि त्याचसोबत सॉल्ट आणि तुम्ही दही टाकून ग्राइंड करून घ्या। ही पेस्ट आपल्याला जास्त थिक किंवा जास्त पातळ पण नको आहे। त्यानंतर तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे। जे इडली पात्र आहे त्याला तेल लावून घ्या। त्याच्यानंतर बॅटर टाकून घ्या आपलं आणि गरम पाणी टाकून त्याला वाफ येऊ द्या आणि 5 मिनिटात आपली इडली तयार होत आहे। तर तुम्ही अशी सर्व करू शकता। लुसलुशीत मऊ अशी इडली आपल्याला तयार मिळेल आणि तेही उपवासाची। त्यानंतर आपल्याला चटणीसाठी काय करायचं आहे? चटणीसाठी लागणारं साहित्य आहे मिरची, खोबरं किंवा तुम्ही पीनट्स घेऊ शकता। त्याचबरोबर कोथिंबीर आणि 1 चमचा दही आणि सॉल्ट टाकून तुम्ही ग्राइंड करून घ्या। अशी आपली उपवासाची चटणी सुद्धा तयार आहे। चला तर मग मंडळी, तुम्ही बनवताय ना? चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। बाय।